Next point is potential energy of a dipole in an external field. बाहेरच्या एक्सटर्नल फील्डमध्ये डायपोल ठेवल्यानंतर त्या डायपोलची असोसिएट पोटेन्शियल एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी आपण इथं कॅल्क्युलेट करायची आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम and corresponding this animation, this diagram, and here consider a dipole with charges minus q and plus q separated by a finite distance 2l. आता ही डायपोल आहेत, पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस आपण याला डायपोल म्हणतो. त्यामध्ये दोन चार्जेस आहेत, एक प्लस क्यू आणि हा मायनस क्यू, आणि दोनच्यामध्ये सेपरेशन जे आहे 2l आहे. प्लेस इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ई बार. आता बाहेरची जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ई बार हे पॅरल लाईन दाखवलं बघा. ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा डायपोल प्लेस केलेला आहे. इट एक्सपिरियन्सेस अ टॉर्क टौ बार विच टेंड टू रोटेट इट. आता ह्याच्यावरती बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळं हा जे प्लस चार्ज आहे याला चार्जवरती इकडल्या डायरेक्शनमध्ये हा फोर्स ॲक्ट होतो, तो आहे क्यू इंटू ई. मायनस चार्जवरती या डायरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होतो, मायनस क्यू इंटू ई. हे दोन्ही इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस डायपोल आहेत. दोन वेगवेगळ्या पॉईंटला आपण दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स जर ॲक्ट झाले तर त्याच्यावरती टॉर्क ॲक्ट होतो. टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स देन दॅट बॉडी एक्सपिरियन्सेस टॉर्क. ते ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहेत. हा प्लस चार्ज इकडे एक्सपिरियन्स करतो फोर्स, मायनस चार्ज हा इकडे फोर्स एक्सपिरियन्स करतो, आणि हे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत. आणि इक्वल आणि अपोजिट फोर्सेस हे दोन वेगवेगळ्या पॉईंटला ॲक्ट झाल्यामुळे हे टॉर्क जे आहे हा डायपोल जे आहे हा डायपोल टॉर्क एक्सपिरियन्स करतो. आणखीन यानं जे एक्सपिरियन्स केला टॉर्क आहे हा टॉर्क टौ बार इक्वल टू पी बार क्रॉस ई बार. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पी बार, इलेक्ट्रिक फील्ड ई बार, हा टौ बार टॉर्क आहे. हा वेक्टर प्रॉडक्ट घेतला आपण पी साइन थिटा, टौ बार इक्वल टू पी साइन थिटा इंटू एन कॅप. आपण ओनली व्हॅल्यू कन्सिडर केली, टौ इक्वल टू पी साइन थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन पी अँड ई, दॅट इज इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट अँड इलेक्ट्रिक फील्ड. नाउ वर्क डन बाय एक्सटर्नल टॉर्क. आता हे रोटेट जे होतं हे रोटेट होण्यासाठी लागलेलं वर्क डन जे हे वर्क डन, समजा आपण थिटा नॉट टू थिटा एवढं जर आपण हे रोटेशन घेतलं तर त्याला लागणारं वर्क डन जे आहे डब्ल्यू, वर्क डन इज इक्वल टू टौ इंटू डी थिटा. नाउ टौ एक्सटर्नल जे आहे हे टौची व्हॅल्यू आपण इथं ऑलरेडी काढलेली आहे, पी साइन थिटा ही व्हॅल्यू पुट केली. टौ टॉर्क पी साइन थिटा, डी थिटा ॲज इट इज. नाउ दिस p is constant, take out of this integration sign, then integration of this sin theta d theta is minus cos theta, and upper limit is theta and lower limit is theta naught. Then this upper limit, putting value of this upper limit minus lower limit, now upper limit is theta minus lower limit is theta naught. This minus minus becomes plus, and rearranging terms, take this plus term first and then minus term, then this becomes p into bracket cos theta naught minus cos theta. हे w वर्क डन जे आहे हे वर्क डन रिक्वायर्ड टू डिस्प्लेस दिस, दॅट इज एक्सपिरियन्स टॉर्क फ्रॉम थिटा नॉट टू थिटा. थिटा नॉट टू थिटा हे जे आहे एवढं डिस्प्लेसमेंट होण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे ह्या डायपोलला ते इतकं आपण कॅल्क्युलेट केलं आहे डब्ल्यू. हे बघा इथं ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. हे एक्सपिरियन्स झालेल्या फोर्समुळे हे रोटेट होतं आहे, एक्सपिरियन्स होते टॉर्क याला, आणि तो एक्सपिरियन्स झालेला टॉर्क जे आहे आणि टॉर्कसाठी जे लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन इथं आपण कॅल्क्युलेट केलं आहे. Now this calculated work done, आता आपण जे वर्क डन कॅल्क्युलेट केले, this work done is stored as the potential energy of the system in the position when the dipole makes an angle theta with the electric field. आता आपण जे काही वर्क डन कॅल्क्युलेट केलं आहे हे वर्क डन या डायपोलमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. आणखी ज्यावेळी हा डायपोलचा अँगल जे आहे इलेक्ट्रिक फील्डशी केलेला अँगल हा थिटा असेल त्यावेळी त्याच्यामध्ये झालेलं वर्क डन जे आहे ते आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केलं आहे. याच्यामध्ये आता हे जे वर्क डन आहे यामध्ये आपण द झिरो पोटेन्शियल एनर्जी कॅन बी चूजन ॲज पर कन्व्हिनन्स. वी कॅन चूज यू ऑफ थिटा नॉट इक्वल टू झिरो. आता आपण झिरो पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणजे जे आहे आपण रेफरन्स पोटेन्शियल एनर्जीला आपण झिरो पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. ॲक्च्युली दिस झिरो नसते, पण आपण ज्याला रेफरन्स मानतो त्याला आपण झिरो पोटेन्शियल एनर्जी घेतो. आता ह्या केसमध्ये आपण जर यू थिटा नॉट जे ह्याला आपण झिरो पोटेन्शियल एनर्जी घेतली तर हे जे इक्वेशन आहे यू थिटा मायनस यू थिटा नॉट हे पी कॉस थिटा नॉट मायनस कॉस थिटा जे आहे हे इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनमध्ये आपण दोन स्पेशल केस करायचे आहेत. त्यामध्ये पहिली केस आहे इफ इनिशियली द डायपोल इज परपेंडिक्युलर टू फील्ड ई बार. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ह्या इलेक्ट्रिक फील्डला इनिशियली डायपोल जे आहे हा डायपोलचा ॲक्सिस परपेंडिक्युलर असेल तर थिटा नॉट जे आहे हा थिटा नॉट 90 असतो, दॅट इज π/2. तर हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू जर पुट केली थिटा नॉटची π/2 तर हे इक्वेशन असं होईल. हे थिटा आपण हे जे यू थिटा नॉट जे आपण झिरो घेतलं ही रेफरन्स पोटेन्शियल एनर्जी
ही 0 घेतल्यानंतर ओनली यू थिटा येतं इथं, आणि यू थिटा आल्यानंतर हे जे आहे यामध्ये कॉस थिटा नॉट जे आहे, थिटा नॉटची व्हॅल्यू आपण पाय बाय 2 टाकली, जर हे इनिशियली डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि ॲक्सिस डायपोल जे आहे हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्यावेळी तर कॉस पाय बाय 2 जे आहे हे 0 येतं, त्यामुळे हे ओनली मायनस कॉस थिटा आहे, त्यामुळे पी मायनस कॉस थिटा जे हे मायनस पी कॉस थिटा येतं. पी कॉस थिटा जे आपण हे पी बार डॉट ई बार लिहू शकतो, डॉट प्रोडक्ट पी बार डॉट ई बार म्हणजेच पी कॉस थिटा आणि मायनस साईन आहे, ही आहे यू थिटा एनर्जी त्याची. सेकंड केस आहे इफ इनिशियली द डायपोल इज पॅरलल टू द फील्ड ई बार. आता इलेक्ट्रिक फील्ड ई बार जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड ई बारला डायपोल जे आहे हा डायपोलचा ॲक्सिस जर पॅरलल असेल तर त्यावेळी थिटा नॉट जे आहे 0 येतं. थिटा नॉट 0 असल्यामुळे हे जे इक्वेशन आहे ते आपण ऑलरेडी तर यू थिटा नॉट हे 0 टाकलेलं आहे, त्यामुळे यू थिटा आहे हे पी कॉस थिटा नॉट मायनस कॉस थिटा, थिटा नॉटची व्हॅल्यू आपण 0 टाकली, कॉस 0 1 येतं, त्यामुळे हे 1 आलं, रिमेनिंग टर्म्स ॲज इट आहेत, त्यामुळे ही यू थिटा जी आहे ही एनर्जी त्यामधली पोटेन्शियल एनर्जी पीई इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट असे येते. आपण ह्या दोन स्पेशल केस बघितल्या. आणि जनरल जे आहे हे जनरल यू थिटा मायनस यू थिटा नॉट इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट कॉस थिटा नॉट मायनस कॉस थिटा हे असं पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस इफ डायपोल इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या सानिध्यामध्ये जर आपण डायपोल प्लेस केला तर त्या डायपोलमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी आहे ही एनर्जी आपण अशी कॅल्क्युलेट करतो. आणखीन यामध्ये आपण दोन स्पेशल केस केला, त्यामध्ये ही पोटेन्शियल एनर्जी आहे डायपोलची. नेक्स्ट पॉइंट इज कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस इनसाइड कंडक्टर. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. तर कंडक्टर जे आहेत, कंडक्टर्स आर मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस विच अलाउ इलेक्ट्रिसिटी टू फ्लो थ्रू दॅम. आता कंडक्टर जे आहेत ह्या कंडक्टर्समधून इलेक्ट्रिसिटी जे आहे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, म्हणजे करंट जे आहे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, आपण याला कंडक्टर्स म्हणतो. दे कंटेन अ लार्ज नंबर ऑफ फ्री चार्ज कॅरियर्स फ्री इलेक्ट्रॉन्स. तर कंडक्टर्समध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स फ्री चार्जेस असतात, हे जे नेहमी ओपन स्टेटमध्ये रँडम मोशन करत असतात हे त्या मटेरियलमध्ये. कंडक्टर जे मटेरियल असतात त्यामध्ये हे फ्री चार्जेस जे आहेत हे फ्री चार्जेस रँडम मोशन करत असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स जे लास्ट ऑर्बिटमधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणून ॲक्ट होतात, आणि फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत कंडक्शनसाठी करंटसाठी अवेलेबल असतात. इन्सुलेटर्स आर मटेरियल्स और सबस्टन्सेस विच डू नॉट अलाउ इलेक्ट्रिसिटी टू फ्लो थ्रू दॅम. आता इन्सुलेटर जे आहेत तर आपण दुर्वाहक म्हणतो, बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही अशा प्रकारचे मटेरियल जे आहेत आपण त्याला इन्सुलेटर्स असे म्हणतो. नेक्स्ट आहे कंडक्टर्स हॅव फॉलोइंग प्रॉपर्टीज. तर कंडक्टरच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीजमध्ये पहिली प्रॉपर्टीज आहेत ही इन द इंटेरियर ऑफ कंडक्टर नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज 0. कंडक्टरच्या इनसाइडला इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जे असतं हे फील्ड 0 असतं. नेक्स्ट आहे पोटेन्शियल इज कॉन्स्टंट विदिन अँड ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टर. कंडक्टरच्या इनसाइडला म्हणजे विदिन आणखीन सरफेसवरती पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल कॉन्स्टंट असतं. इन स्टॅटिक सिच्युएशन द इंटेरियर ऑफ कंडक्टर कॅन हॅव नो चार्ज. आता स्टॅटिक सिच्युएशनमध्ये कॉन्स्टंट सिच्युएशनमध्ये इनसाइडला कंडक्टरच्या कोणताही चार्ज नसतो, नो चार्ज असतो स्टॅटिक सिच्युएशनमध्ये, मुव्हिंग सिच्युएशनमध्ये नाही. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड जस्ट आउटसाइड अ चार्ज कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ द कंडक्टर ॲट एव्हरी पॉईंट. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या सरफेसला नेहमी 90 डिग्री अँगल करून परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये इमिट होत असतात. लास्ट आहे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ अ कंडक्टर कुड बी डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. तर वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळी सरफेस चार्ज डेन्सिटी असू शकते. ह्या सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट एरिया, एका युनिट एरियावरती सरफेस एरियावरती असणारा चार्ज आहे आपण त्याला सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतो. आणि ही सरफेस चार्ज डेन्सिटी जी आहे डिफरंट पॉईंटला डिफरंट सरफेस चार्ज डेन्सिटी असू शकते. हे काही कंडक्टरच्या काही प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस इनसाइड मटेरियल. आता मटेरियलमध्ये फ्री चार्जेस आणि बाउंड चार्जेसची मोशन किंवा बिहेवियर कसं असतं आपण इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम. नाव
In metallic conductors, when an external electric field is applied, free charges drift in direction opposite to direction of the applied electric field. तर मेटॅलिक कंडक्टर्समध्ये लास्ट ऑर्बिटचे हाफ फील्ड जे इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट असतात ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसशी लूजली बाउंड असतात आणि न्यूक्लियसशी लूजली बाउंड असल्यामुळं ते इकडे तिकडे रँडम मोशन करत असतात. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शनमध्ये मोशन करतात, मुवमेंट करतात हे इलेक्ट्रॉन्स. In electrolytic conductors, positive and negative ions act as charge carriers, but their movements are restricted by the electrostatic force between them and the external electric field. तर इलेक्ट्रोलाइट कंडक्टर्समध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन जे असतात यांची मोशन जी आहे ही मोशन त्यांच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळं आणखीन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळं ही रिस्ट्रिक्टेड असते, फ्री मोशन नसते. जसं कंडक्टर्समध्ये फ्री मोशन होतं तसं ह्यामध्ये तशी तेवढी प्रकारची मोशन होत नाही. याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आणखीन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ह्याच्यामुळे ह्याच्यावरती रिस्ट्रिक्शन येतं. आणखी नेक्स्ट आहे इन इन्सुलेटर्स द इलेक्ट्रॉन्स आर टाइटली बाउंड टू द न्यूक्लियस अँड आर thus not available for conductivity and hence are poor conductors of electricity. तर इन्सुलेटर्समध्ये हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे न्यूक्लियसशी टाईटली बाउंड असतात. टाईटली बाउंड असल्यामुळं हे फ्री मोशनसाठी मुवमेंटसाठी अवेलेबल नसतात. त्यामुळे ह्यांची मोशन जे आहे फार कमी प्रमाणामध्ये ह्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इकडे रँडम मोशन करत असतात. त्यामुळे कंडक्शनमध्ये करंट फ्लो होत असतो. तर हे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स टाईटली बाउंड असतात. आता हे आपण ह्यामध्ये पहा ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे फ्री मोशन करतात, या इलेक्ट्रॉनची फ्री मोशन आहे ह्याच्यामध्ये आणि इकडं रिस्ट्रिक्टेड मोशन आहे इलेक्ट्रॉनची ही या सेकंड केस. नेक्स्ट पॉईंट इज डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर्स विच कॅन बी यूज्ड टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. आता डायइलेक्ट्रिक जे आहेत हे डायइलेक्ट्रिक्स आपण हे इन्सुलेटर्स आहेत आणि हे इन्सुलेटर जे आहेत आपण इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी वापरतो. डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स ऑर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस विच कॅन बी पोलराइज्ड थ्रू स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. तर डायइलेक्ट्रिक जे आहेत हे इन्सुलेटर्स आहेत आणि हे नॉन कंडक्टिंग सबस्टन्स आहेत आणि हे आपण त्याच्या लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंटमध्ये हे आपण डायइलेक्ट्रिक्स पोलराइज करू शकतो आपण याला. फॉर एक्झाम्पल ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, मायका, रबर, स्टोन, प्लॅस्टिक एक्सेट्रा. दीज आर द डायइलेक्ट्रिक मटेरियल्स. हे डायइलेक्ट्रिक मटेरियल्स आहेत. डायइलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज पोलार डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. आता डायइलेक्ट्रिकचे परत दोन प्रकार आहेत, त्यामध्ये पोलार आणखीन नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. त्यामध्ये फर्स्ट आहे पोलार डायइलेक्ट्रिक्स. आता पोलार डायइलेक्ट्रिक जे आहे मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस दॅट इज प्रोटॉन डज नॉट कोइन्साइड्स विथ सेंटर ऑफ मास ऑफ नेगेटिव्ह चार्जेस दॅट इज इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ द असिमेट्रिक शेप ऑफ द मॉलिक्युल्स इज कॉल्ड पोलार मॉलिक्युल्स. आता अशा प्रकारचे मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेसचा सेंटर ऑफ मास आणखीन निगेटिव्ह चार्जेसचा सेंटर ऑफ मास हा कोइन्साइड नसतो, असिमेट्रिक असतो, म्हणजे एका ठिकाणी नसतो सेंटर ऑफ मास दोन्ही चार्जेसचा. त्यामुळं ह्याच्यामध्ये पोल शो होतो, पोल दिसतो या प्रकारच्या मॉलिक्युल्समध्ये. दे हॅव परमनंट डायपोल मुवमेंट अँड ॲक्ट ॲज टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स. यामध्ये परमनंट इलेक्ट्रिक छोटा डायपोल असतो या प्रकारच्या पोलार डायइलेक्ट्रिक्समध्ये. नेक्स्ट वन इज नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. आता नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्समध्ये अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड्स विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस इज कॉल्ड नॉन पोलार मॉलिक्युल्स. तर त्या प्रकारचे मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास, निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास दोन्ही हे कोइन्साइड असतात, एकाच ठिकाणी असतात, तर याच्यामध्ये पोल्स दिसत नाही या प्रकारच्या मॉलिक्युल्समध्ये. या प्रकारच्या मॉलिक्युल्सला आपण नॉन पोलार मॉलिक्युल्स असे म्हणतो किंवा डायइलेक्ट्रिक्स म्हणतो. These have symmetrical shapes and have zero dipole moment in the normal state.
तर नॉर्मल स्टेटमध्ये ह्यांचं झिरो डायपोल मोमेंट असतं आणि सिमेट्रिकल शेप असतात. द डायलेक्ट्रिक्स लाईक हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, benzene, methane are made up of non-polar molecules and are called non-polar dielectrics. तर हे एक्झाम्पल्स आहेत नॉन पोलार डायलेक्ट्रिक्सचे. ह्या ॲनिमेशनमध्ये बघा, हे पोलार मॉलिक्यूल जे आहेत ह्यामध्ये असे सेपरेट मायनस आणि प्लस पोल सेपरेट दिसतात आपल्याला इथं, कारण ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो म्हणून. आणि नॉन पोलार जे आहे, नॉन पोलारमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे चार्जेस आहेत यांचा सेंटर ऑफ मास एकाच ठिकाणी असतो, त्यामुळे ह्याला सेपरेट असा पोल दिसत नाही, पोलॅरिटी दिसत नाही. हे आहेत नॉन पोलार मॉलिक्युल्स आणि हा आहे पोलार मॉलिक्युल्स या ॲनिमेशनमध्ये दाखवलेला आहे. नेक्स्ट पॉइंट इज पोलरायझेशन ऑफ नॉन पोलार डायलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण नॉन पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्स जे ठेवला आपण, तर त्या नॉन पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्सचं बिहेवियर जे आहे हे आपण इथं स्टडी करायचं आहे. त्यासाठी नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. नाव इन दिस केस, in the presence of an external electric field E naught, the center of positive charge in each molecule of non-polar dielectric is pulled in the direction of E1. ज्यावेळी याला आपण कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं नाही, त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं नसेल, त्यावेळी E इक्वल टू 0 असेल, त्यावेळी हे जे मॉलिक्यूल जे हे मॉलिक्युल्स डायपोल शो करत नाहीत, नॉन पोलार असतात, कारण याच्यामध्ये सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड असतो, त्यामुळे यामध्ये पोल दिसत नाही. पण ज्यावेळी आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, तर त्यावेळी ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये हे मूव्ह होतात. आणखीन व्हाईल द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज ऑफ डिस्प्लेस द इन अपोजिट डायरेक्शन. तर निगेटिव्ह चार्जचं सेंटर जे हे ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं. बघा, ही इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन इकडे दाखवलेलं आहे उजवीकडे, इकडं पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्ले झालेला आहे सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह चार्जचा, आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास डिस्प्ले झालेला आहे. ईच मॉलिक्यूल बिकम्स अ टायनी डायपोल हॅव्हिंग अ डायपोल मोमेंट. आता प्रत्येक सिंगल मॉलिक्यूल जे आहे हा छोटा डायपोल बनतो प्लस आणि मायनस चार्जचा. द इंड्युस्ड डायपोल मोमेंट ऑफ डिफरंट मॉलिक्यूल्स ॲड ऑफ गिव्हिंग अ नेट डायपोल मोमेंट टू द डायलेक्ट्रिक इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर प्रत्येक मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट ॲड होते आणि हा पूर्ण सबस्टन्स जे आहे हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा डायपोल शो करतो. तर इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवले बघा, सिंगल हा चार्ज होता, मॉलिक्यूल एकत्र होते, पॉझिटिव्ह निगेटिव्हचे चार्जेस आता हे डिस्प्ले झाले आहेत. बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळं वन साईडला पॉझिटिव्ह डिस्प्ले झालेला आहे, अदर साईडला अपोजिट डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह डिस्प्ले झालेला आहे सेंटर ऑफ मास या चार्जचा. आणि हा प्रत्येक सिंगल मॉलिक्यूल जे आहे हा डायपोल शो करतो आहे आणि सर्वांचं हे डायपोल मोमेंट ॲड होऊन रिझल्टंट डायपोल मोमेंट तयार होतं. हा सिंगल मोमेंट बघा, चार्जेस असे डिस्प्ले झालेले आहेत सेंटर ऑफ मास यांचा, असं हे डिस्प्लेस होऊन आपल्याला सिंगल मॉलिक्यूल जे हा डायपोल मोमेंट शो करतो आणि संपूर्ण सगळ्यांचे मोमेंट ॲड होऊन टोटल हे सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स डायपोल मोमेंट शो करतो ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये नॉन पोलार मॉलिक्युल्स, नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. नेक्स्ट पॉइंट इज पोलरायझेशन ऑफ अ पोलार डायलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्स जे आहेत हे पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्सचं कसं बिहेवियर होतं हे बिहेवियर आपण इथं स्टडी करायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. In this case, the molecules of a polar dielectric have tiny permanent dipole moment. तर पोलार डायलेक्ट्रिकचे मॉलिक्यूल जे असतात हे मॉलिक्यूल्स हे डायपोल शो करत असतात प्लस अँड मायनस, कारण ह्याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉर दिस पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉर दिस निगेटिव्ह चार्ज हे सेपरेट असतात, त्यामुळे डायपोल दिसतो यामध्ये. इन द ॲब्सेन्स ऑफ अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड टोटल डायपोल मोमेंट इज 0. ज्यावेळी बाहेरचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड 0 असतं त्यावेळी ह्याच्यामध्ये सबस्टन्स हा डायपोल मोमेंट शो करत नाही. इंडिव्हिज्युअल ॲटम हा मॉलिक्यूल हा डायपोल मोमेंट शो करतो, पण ॲज अ होल सबस्टन्स नॉट शोईंग दिस डायपोल मोमेंट. When an external field is applied, the dielectric develops a net dipole moment in the direction of the external field, hence polarized. ज्यावेळी आपण बाहेरून एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला अप्लाय करतो
बाहेरनं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे जे रॅन्डम डायरेक्शनमध्ये मुवमेंट असायचे हे एकाच डायरेक्शनमध्ये अलाइन होऊन हा सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स पोलराइज होतो आणि पोलरायझन हे पोलॅरिटी शो करतो. हे ॲनिमेशनमध्ये दाखवलं हे रॅन्डम मोशन असते याच्यामध्ये. आणखीन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्या डायरेक्शनला अलाइन होतात, पॅरल होतात. आणखीन हा सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स पोलराइज्ड होतो. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स हा डायपोल शो करत असतो पण सबस्टन्स डायपोल शो करत नाही ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड नसते. पण ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला अलाइन होऊन हे जे संपूर्ण सबस्टन्स आहे हा सबस्टन्स डायपोल शो करत असतो. पोलरायझेशन यामध्ये शो होत असतं, पोलॅरिटी दाखवतं आणि डायपोल मुवमेंट दाखवतो हा सबस्टन्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. Now conclusion is thus both polar and non-polar dielectrics develop net dipole moment in the presence of an external electric field. तर पोलार आणखी नॉन पोलार दोन्ही प्रकारचे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा सबस्टन्स जे आहेत हे सबस्टन्सेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये हे डायपोल शो करतात. द डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलरायझेशन अँड इज डिनोटेड बाय पी. तर डायपोल मोमेंट जे आहे प्रत्येक युनिट व्हॉल्यूमची ह्याला आपण पोलरायझेशन म्हणतो आणि हे पोलरायझेशन पी न दाखवतात. फॉर लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिक्स, आता लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिकसाठी पोलरायझेशन जे आहे पी हे साय ई इंटू ई बार असं असतं. त्यामध्ये साय ई जे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ द डायलेक्ट्रिक मिडियम. तर डायलेक्ट्रिक मिडियमची इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आहे साय ई. तर पोलरायझेशन जे आहे पी बार हे साय ई इंटू ई बार येतं इलेक्ट्रिक फील्ड. फॉर व्हॅक्यूम साय इक्वल टू 0. फॉर व्हॅक्यूमसाठी इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी जे आहे ही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी 0 असते. नेक्स्ट पॉइंट इज रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. तर डायलेक्ट्रिक हा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर त्याची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ कमी करतो, रिडक्शन करतो, त्याच्याविषयी आपण इथं अभ्यास करायचा आहे. Now consider this diagram and corresponding and now in this case consider a rectangular dielectric slab placed in a uniform dielectric field E acting parallel to two of its faces. आता दोन असे इलेक्ट्रिक हे फेस आहेत. ह्या फेसमध्ये हा डायलेक्ट्रिक सबस्टन्स प्लेस केला इथं. हा स्लॅब आहे डायलेक्ट्रिक स्लॅब. हे इलेक्ट्रिक फील्ड फेस आहेत, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करण्यासाठी फेस इथं ॲनिमेशनमध्ये मला दाखवलेला आहे. हे दोन चार्जेसचे फेस आहे त्यामध्ये हा डायलेक्ट्रिक सबस्टन्स प्लेस केलेला आहे, ठेवलेला आहे डायलेक्ट्रिक स्लॅब. दीज टू सीट्स ऑफ इंड्युस्ड सरफेस चार्जेस प्रोड्यूस अन इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट बार कॉल्ड द पोलरायझेशन फील्ड इन द इन्सुलेटर विच अपोजेस द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड ई बार. तर आपण हे बाहेर जे फेस जे आहेत हे प्लेट जे आहेत ह्या प्लेटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करण्यासाठी ह्या दोन प्लेट ठेवल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवलेला आहे. आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोलरायझेशन जे तयार होतं हे पोलरायझेशन जे आहे इलेक्ट्रिक फील्डचं तर हे ई नॉट बार आहे आणि बाहेरून आपण अप्लाय केलं ई आहे. तर याच्यामुळे ईमुळे हे पोलराइज झालेलं आहे. हे इनसाईडचा डायलेक्ट्रिक स्लॅब ह्याच्यामध्ये पोलॅरिटी शो झालेलं आहे, प्लस चार्ज मायनस चार्ज ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं इथं. द नेट फील्ड ई बार ई डॅश इनसाइड द डायलेक्ट्रिक इज वेक्टर सम ऑफ अप्लाइड फील्ड ई बार अँड द पोलरायझेशन फील्ड ई नॉट बार. तर ह्यामध्ये तयार झालेलं नेट फील्ड जे आहे ही नेट फील्ड आपण ई डॅश म्हणलेला. तर हे वेक्टर सम आहे. ई हे इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलं आहे आणि ई नॉट हे ह्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये. पण यांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं तर यांचं नेट फील्ड जे आहे हे नेट फील्ड हे ई डॅश इक्वल टू ई मायनस ई नॉट मॅग्निट्यूडमध्ये. तर ई नॉट हे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे मायनस आहे. ॲक्च्युअली दोन्हीची ॲडिशन असते पण डायरेक्शन अपोजिटमुळे मायनस आलेलं आहे. तर हे ई डॅश ही नेट मॅग्निट्यूड आहे याची इलेक्ट्रिक फील्डची ह्याच्यामध्ये डायपोलमध्ये या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये. हे त्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं आहे आणि डायग्राममध्ये पण आहे. When dielectric is placed in an external electric field, the dipole becomes aligned. हे अलाइन झाले डायपोल यामध्ये डायलेक्ट्रिकचे. Now again consider these different cases and one animation. Here, the greater the applied field, greater is the degree of alignment of the dipoles and hence greater is the polarization. आपण बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण जेवढी जास्त लावू, जेवढी जास्त अप्लाय करू तेवढं ह्याच्यामध्ये जे पोलरायझेशन तयार झालं आहे या स्लॅबमध्ये ते जास्त असतं आणि हे अपोजिट डायरेक्शनमध्ये असतं.
द इंड्युस्ड डायपोल मोमेंट डिसअपियर्स वेन द फील्ड इज रिमूव्ड. बाहेरचं आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर आपण रिमूव्ह केलं तर यामध्ये डायपोल मुवमेंट जे आहे ही डायपोल मुवमेंट पण रिमूव्ह होते, डिसअपियर होते. आपण यामध्ये बघा इथं या दोन प्लेट जे आहेत, इंड्युस्ड सरफेस चार्जेस ऑन डायलेक्ट्रिक इस्टॅब्लिश्ड पोलराइज्ड इनॉट बार इन द इंटेरियर. तर बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण ई बार अप्लाय केल्यानंतर हा डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे, डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये तयार झालेली डायपोल आहेत, पोलरायझेशन आहे. आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन दाखवले. द नेट फील्ड ई डॅश इज व्हेक्टर सम ऑफ ई अँड ई नॉट. तर याचं रिझल्टन जे ई डॅश हे आहे नेट फील्ड हे दाखवलं इथं डायग्राममध्ये. आणि ॲनिमेशनमध्ये पण आहे. या दोन प्लेट ज्या आहेत, त्या दोन प्लेटमध्ये ह्यामध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये पोलॅरिटीमध्ये डायरेक्शनमध्ये हे तयार झालेलं आहे फील्ड, अपोजिट डायरेक्शनमध्ये पोलरायझेशन झालेलं आहे. आणि ही जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी आपण जेवढी व्हॅल्यू वाढवू तेवढी ही याच्यामध्ये पोलरायझेशन वाढत असतं. बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपण काढून घेतली तर ह्या स्लॅबमधलं हे पोलराइज झालेलं आहे, हे पोलरायझेशन पण झिरो होतं, निघून जातं, रिमूव्ह होतं ह्या स्लॅबमध्ये. डायलेक्ट्रिक पोलरायझेशन ज्या स्लॅबमध्ये तयार झालं हे पण बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण काढून घेतल्यानंतर हे पण नल होतं, न्यूट्रल होतं, झिरो होतं ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये बाहेरचे इलेक्ट्रिक फील्ड काढून घेतल्यानंतर. हे आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ह्या डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबचं बिहेवियर असं होत असतं.